गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका या दोघांच्यामध्ये युद्ध होणार अशी चर्चा सगळीकडे होती। त्यानुसार अमेरिका इराणच्या आजूबाजूने एक घेरा बनवण्याचा प्रयत्न करत होतं, आपला मिलिटरी बिल्डअप करण्याचा प्रयत्न करत होतं। पण त्याच वेळेला इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या मध्ये चर्चा सुद्धा सुरू होती। जेनेवा या ठिकाणी हे दोन देश चर्चा करत होते। या चर्चेतून काय निष्पन्न होतं याकडे देखील जगाचं लक्ष लागलेलं होतं। इराणचं सुद्धा भवितव्य यावर ठरणार होतं। पण प्रत्यक्षामध्ये ही जी चर्चा अमेरिका करत होतं, या चर्चेमध्ये इस्रायल जरी नसला तरी इस्रायलचं भवितव्य देखील ठरणार होतं। त्यामुळे ही चर्चा जरी अमेरिका करत असलं तरी प्रत्यक्षामध्ये हा एक प्रकारचा कपट होता, हा एक प्रकारचा छलावा ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची ही गोष्ट केली गेली। कारण अमेरिका आणि इस्रायल यांनी काही महिन्यापूर्वीच ठरवलेलं होतं की इराणवरती हल्ला करायचा आणि इराणमधली इस्लामिक रिजिम नष्ट करायची। पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी मात्र ही गोष्ट इराणला समजून दिली नाही। एका बाजूने मिलिटरी बिल्डअप करायला सुरुवात केली, दुसऱ्या बाजूने चर्चा देखील करायला सुरुवात केली आणि त्याची शेवटची तारीख दिली 27 फेब्रुवारी। आता 27 फेब्रुवारी ची डेट संपल्यानंतर ही चर्चा जेव्हा निष्फळ ठरली, त्यानंतर अशी शक्यता होती की त्या रात्री इस्रायल किंवा अमेरिका इराणवर हल्ला करेल। पण प्रत्यक्षामध्ये या दोन्ही देशांनी त्या रात्री कोणताही हल्ला इराणवर केला नाही। असं एक करायचं कारण होतं म्हणजे इराणमध्ये असलेले इस्रायलच्या मोसादचे आणि अमेरिकेचे CIA एजंट्स, या सर्वांनी असं सांगितलेलं होतं की सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी 28 तारखेला सकाळी 9:30-10च्या दरम्यान या इराणचे जे प्रमुख होते अयातुल्ला खमेनी, अयातुल्ला अली खमेनी यांच्या घरी महत्त्वाच्या IRGC नेत्यांची किंवा लीडर्सची एक बैठक होणार होती आणि या बैठकीसाठी खूप मोठे टॉप ऑफिशियल्स उपस्थित राहणार होते। ही गोष्ट या CIA कडून आणि मोसादकडून कळल्यामुळे त्यांनी आपला जो हल्ला करायचा निर्णय होता तो तसाच ठेवला आणि इराणला एक सरप्राईज दिला की आम्ही तुमच्यावर हल्ला करत नाही आहोत। पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सकाळी 9:40 पहिला इराणवर हल्ला केला गेला, तो बरोबर त्याच इराणचे जे सर्वेसर्वा होते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या घरावर तेहरानमध्येच केला गेला। त्यामुळे अली खोमेनी यांना किंवा IRGCला हे कळलंच नाही की युद्ध अगोदर चालू झालंय किंवा युद्ध सुरू व्हायला अजून कितपत वेळ आहे, काय आहे, काहीच कळलं नाही। पहिला हल्ला किंवा पहिला जो मिसाईल फायर केला गेला तो डायरेक्ट त्यांच्या घरावरच केला गेला, जेणेकरून नंतरची पॉलिसी काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल हे ठरवायला देखील त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही। त्यावेळी त्यांच्या घरावरती असं सांगितलं जातं की बंकर बस्टर जे बॉम्ब्स असतात त्याचा मारा केला गेला। अगदी बंकर बस्टर म्हणजे GBU-57 पूर्वी जसा इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर टाकला तशा प्रकारचा नसला तरी छोटे बंकर बस्टर्स बॉम्ब होते, जेणेकरून जर ही मीटिंग जी अयातुल्ला खोमेनी यांच्या घरात होणार होती, ही मीटिंग जर जमिनीमध्ये खाली, जमिनीच्या खाली जर होत असेल तर त्यावेळेला देखील त्याला पेनिट्रेट करता यावं म्हणून 30 बंकर बस्टर्स बॉम्ब या त्यांच्या घरावरती मारले गेले आणि त्यामध्ये मग अयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाला, त्यांच्या घरातल्या 4 सदस्यांचा मृत्यू झाला, याशिवाय जवळजवळ 40 लोकांचा एकूण मृत्यू झाला, ज्यामध्ये टॉप IRGC ऑफिशियल्स होते। त्यामुळे आपण जी काल यादी वाचली ज्यामध्ये अमीर नासेरजादे होते, डिफेन्स मिनिस्टर होते, याचबरोबर अली शामखानी होते किंवा मोहम्मद पाकपोर होते, हे सगळे IRGCचे लीडर्स किंवा अली खमेनी यांचे ॲडवायझर्स हे सगळे तिथं एका वेळेला असण्याचं कारणच होतं की ही मीटिंग सकाळी त्यांच्या घरात होत होती आणि या मीटिंगवरती हा मिसाईल हल्ला केला गेला आणि बंकर बस्टर बॉम्ब टाकून हा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त केला गेला। याचे अगोदरचे फोटो आणि नंतरचे फोटो देखील आता व्हायरल झालेले आहेत, त्यामध्ये लक्षात येते की कितपत डॅमेज या जागेला केलं गेलं। एकदा हा हल्ला झाल्यानंतर मग संपूर्ण इराणमध्ये इस्फहान, नतांज वगैरे वेगवेगळ्या शहरांमध्ये अशी 30 ठिकाणी टार्गेट्स केले गेले आणि 900 अटॅक वेगवेगळ्या ठिकाणी केले। आणि यावेळेला ऍक्च्युली इस्रायलला समजलेलं होतं की आपण प्रिसिजन अटॅक केलाय, बरोबर अटॅक केलाय, त्यामुळे त्यांना शुअर होतं की आपण अली खमेनी यांना मारले। पण तरी देखील याची बातमी कुणीही ब्रेक केली नव्हती आणि संध्याकाळपर्यंत इराण देखील असंच सांगत होतं की अली खमेनी संध्याकाळी आपल्या देशाला संबोधित करणार आहेत, टीव्हीवर येणार आहेत, बोलणार आहेत वगैरे वगैरे। म्हणजे याच्यामध्ये कुणाचा मृत्यू झाला हे कुणीही मान्य करायला तयार नव्हतं। पण प्रत्यक्षात काल संध्याकाळी कल्चरल मिनिस्ट्री जी तिथली होती, ज्यांनी सांगितलं होतं की अली खमेनी संध्याकाळी बोलणार आहेत, त्यांनी सांगितलं की अली खमेनी काही कारणास्तव आज संध्याकाळी बोलणार नाहीयेत आणि त्यांचा कधी बोलणार आहेत हा काळ आम्ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलतोय। त्यानंतर मग डाऊट यायला सुरुवात झाली आणि रॉयटर्सनं मग इस्रायलच्या रिपोर्ट्सनुसार ही बातमी काल रात्रीच ब्रेक केली की अली खमेनी यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। ऍक्च्युली काल सकाळीच 28 तारखेलाच खमेनी यांचा मृत्यू झाला होता आणि पहिला हल्ला जो इराणवर झाला तो त्यांच्या घरावरच केलेला होता। हा एक सरप्राईज अटॅक होता आणि हा कम्प्लिटली कॅल्क्युलेटेड अमेरिका आणि इस्रायलने केलेला हा हल्ला होता,
ज्यामध्ये पहिल्यांदा टॉप ऑफिशियल्स मारायचे आणि त्यानंतर संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करायचे, असं ते प्लॅनिंग होतं आणि त्याप्रमाणे मग त्यांचा मृत्यूकाल झालेला आहे. या हल्ल्यामध्ये त्यांच्या घरातल्या सदस्यांच्यापैकी म्हणजे खामेनींची मुलगी, त्यांच्या नातू आणि खामेनींचा जावई आणि त्यांची सून असे ते सोडून आणखी 4 जण मारले गेले. त्यांचा एक मुर्तजा नावाचा मुलगा आहे, तो मात्र यामध्ये मारला गेलाय की नाही याच्याबद्दल अजून कोणतंही कन्फर्मेशन आलेलं नाही. पण असं म्हटलं जातंय की भविष्यात जर IRGC न जे काही लढाईचं आता ठरवलंय, ज्या पद्धतीने ते हल्ले करतायत, हे सगळं जर बघितलं तर कदाचित ते भविष्यात खमेनी यांच्या जागी त्यांच्या मुलाला मुर्तजा याला त्या जागेवर बसवू शकतात. म्हणजे नवीन आयातुल्ला म्हणून त्यांची नेमणूक होऊ शकते आणि हे पद पुढे चालवलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्या तरी हे सांगता येत नाही, पण हे काल सकाळीच घडलेलं होतं आणि त्यामुळेच जो इराणनं हल्ला केला तो आपल्या आजूबाजूच्या सगळ्या 7 मुस्लिम राष्ट्रांवर त्यांनी हल्ला केला. ते करायचं कारणच असं होतं की त्यांचा तिळपापड झालेला होता. त्यांना माहिती होतं की आपल्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झालाय. फक्त ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मीडियानं आज पहाटे 5-6च्या दरम्यान मान्य केली, तोपर्यंत मान्य केलेली नव्हती. त्यामुळे अली खमेनी यांचा मृत्यू ही खरं तर इस्रायल आणि अमेरिकेचं परफेक्ट प्लॅनिंग आणि त्यांच्या ज्या गुप्तचर संस्था आहेत त्यांचं परफेक्ट प्लॅनिंगचा एक परिणाम होता. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आज पहाटे जे ट्विट केले त्यामध्ये म्हटले पहा की ते कुठंही वाचवू शकले नाहीत, स्वतःला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकले नाहीत जिथं आमच्या संस्था, इस्रायलच्या संस्था त्यांना ट्रॅक करू शकणार नाहीत. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय की त्यांच्याकडे अशी कुठली जागाच नव्हती की जिथं ते लपून बसतील. त्यामुळं त्यांनी देखील हे मान्य केले की कशा पद्धतीने हे प्रिसिजन अटॅक केले गेले. त्यामुळे इराणचं आता भवितव्य काय हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असणार आहे. नक्की इराणमध्ये काय होईल हे याकडे आपलं लक्ष राहीलच. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.